महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आजचा दिवस खऱ्या अर्थाने आनंदाचा, समाधानाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. कारण ज्या क्षणाची, ज्या बातमीची लाखो बहिणी वाट पाहत होत्या, ती आनंदाची बातमी आज प्रत्यक्षात उतरलेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला शब्द पाळत महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता थेट जमा केला आहे. विशेष म्हणजे यावेळी फक्त 1500 रुपये नाही, तर तब्बल 3000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. ही बातमी ऐकून संपूर्ण महाराष्ट्रात महिलांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. आजची ही बातमी सर्वसामान्य नाही, तर लाखो कुटुंबांच्या जीवनाशी जोडलेली आहे. कारण ही योजना केवळ आर्थिक मदत नाही, तर महिलांच्या सन्मानाची, स्वाभिमानाची आणि स्वावलंबनाची ओळख आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मिळून लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सणासुदीच्या काळात महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील असा शब्द दिला होता. आज तो शब्द अक्षरशः पाळलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. अनेक लाडक्या बहिणींच्या मनात एकच प्रश्न होता की 1500 ऐवजी 3000 रुपये का आले? तर बहिणींनो, यामागचं कारण देखील सरकारने स्पष्ट केलं आहे. मागील महिन्यात काही जिल्ह्यांमध्ये तांत्रिक अडचणींमुळे हप्ता रखडला होता. त्यामुळे शिंदे सरकारने संवेदनशील निर्णय घेत मागील आणि चालू महिन्याचा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच 1500 + 1500 असे 3000 रुपये थेट बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आले. ही मदत सणासुदीच्या काळात मिळावी यासाठीच सरकारने मकर संक्रांतीचा योग्य साधला. सणाच्या काळात घर खर्च, मुलांच्या गरजा, आरोग्य, शिक्षण अशा अनेक जबाबदाऱ्या महिलांवर असतात. त्या जबाबदाऱ्या थोड्या हलक्या व्हाव्यात, महिलांना आधार मिळावा याच उद्देशाने ही रक्कम वितरित करण्यात आली आहे. त्यामुळे आज अनेक घरांमध्ये आनंदाचं, समाधानाचं वातावरण पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला आहे. नाशिक, जळगाव, नागपूर, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, नांदेड, लातूर, धुळे, सांगली यांसारख्या जिल्ह्यांमध्ये महिलांच्या खात्यावर 3000 रुपयांची रक्कम जमा झाल्याचे मेसेज अनेक बहिणींना आले. काही ठिकाणी महिलांनी ATM आणि बँकांमध्ये गर्दी केली होती, कारण इतक्या मोठ्या रकमेची अपेक्षा अनेकांना नव्हती. काही बहिणींना अजूनही पैसे जमा झालेले नसतील, तर घाबरण्याचं काहीच कारण नाही. कारण सरकारकडून स्पष्ट सांगण्यात आलं आहे की निधी मंजूर झाल्यानंतर हप्ता वाटप सुरू झालेलं असून रात्री 12 वाजेपर्यंत कोणत्याही क्षणी पैसे खात्यात जमा होऊ शकतात. काही वेळा बँकिंग प्रक्रियेमुळे उशीर होतो, पण हप्ता नक्की जमा होणार आहे. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल आणि खाते सक्रिय असेल तर कोणतीही अडचण येणार नाही. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी देखील महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. काही बँकांचे IFSC कोड रद्द करण्यात आले असल्यामुळे अशा बँकांमध्ये पैसे जमा होणार नाही याचीही माहिती देण्यात आली आहे. तरीही राज्यातील जवळपास 80% महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत. लाडकी बहीण योजना ही केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नाही. ही योजना म्हणजे महिलांच्या सन्मानाचा, त्यांच्या हक्काचा आणि त्यांच्या स्वावलंबनाचा आधार आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी यापूर्वीही स्पष्ट केलं आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक महिला स्वावलंबी झाली पाहिजे, तिच्या पायावर उभी राहिली पाहिजे. त्यासाठी सरकार केवळ आश्वासन देत नाही, तर प्रत्यक्ष कृती करून दाखवत आहे. लाडकी लेक योजना, लाडकी बहीण योजना अशा अनेक योजनांच्या माध्यमातून महिलांना थेट आर्थिक मदत दिली जात आहे. विशेष म्हणजे ही मदत कोणत्याही दलालाशिवाय थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून खात्यात जमा केली जात आहे. त्यामुळे महिलांना त्यांच्या हक्काचे पैसे पूर्णपणे आणि सुरक्षितपणे मिळत आहेत. आज अनेक शेतकरी कुटुंबातील महिला, कष्टकरी महिला, शहरी भागातील महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. काही महिलांसाठी हे पैसे घर खर्चासाठी आहेत, तर काहींसाठी मुलांच्या शिक्षणासाठी, तर काहींसाठी आरोग्याच्या गरजांसाठी आहेत. पण प्रत्येक महिलेसाठी ही रक्कम मोलाची आहे, कारण ती सन्मानाने मिळालेली मदत आहे. रक्षाबंधनाच्या वेळी दिलेलं वचन, सणासुदीच्या काळात दिलेला शब्द आणि आज प्रत्यक्षात खात्यावर जमा झालेली रक्कम हे सर्व पाहिल्यावर महिलांचा विश्वास सरकारवर अधिक दृढ झालाय. अनेक बहिणींनी लाडक्या भावाचे आभार मानले आहेत.
कारण गरजेच्या वेळी मदतीचा हात पुढे केला गेला आहे. आजचा दिवस महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात महत्त्वाचा आहे, कारण आज महिलांच्या खात्यामध्ये फक्त पैसेच जमा झाले नाहीत, तर त्यांच्या आत्मविश्वासात, त्यांच्या सुरक्षिततेत आणि त्यांच्या भविष्याच्या आशेतही भर पडली आहे. लाडकी बहीण योजना म्हणजे केवळ योजना नाही, तर लाखो बहिणींच्या जीवनात उजेड आणणारी एक चळवळ आहे. शेवटी एवढंच म्हणता येईल की एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला शब्द खरा ठरवला आहे. मकर संक्रांतीच्या सणात महिलांच्या खात्यावर 3,000 रुपये जमा करून सरकारने महिलांचा सन्मान केला आहे. येणाऱ्या काळातही अशाच प्रकारे महिलांसाठी योजना राबवल्या जातील अशी अपेक्षा प्रत्येक लाडकी बहीण व्यक्त करत आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.